नमस्कार मंडळी. समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा भाग हा 19वा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे चिंतेने ऊर फाटतो. मागच्या भागांमध्ये आपण बघितलं मंडळी की समर्थ रामदासांना आपल्या भारत भ्रमणामध्ये देशामधली अस्मानी कशी दिसली, सुलतानी कशी दिसली, स्त्रियांची जी काही दुर्दशा आहे ती कशी पाहायला मिळाली, हे सगळं आपण मागच्या भागांमध्ये बघितलं आणि परत आता तीर्थयात्रा संपवून ते नाशिकला आलेले आहेत. नाशिकला आल्यानंतर या संपूर्ण भ्रमणाचं सिंहावलोकन करताना त्यांच्या मनामध्ये काय विचार तरंग निर्माण झाले, त्यांची मनस्थिती कशी झाली, हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. 12 वर्षांच्या भ्रमंतीनंतर इसवी सन 1644 मध्ये समर्थ नाशिकला परत आले. पण मंडळी आता ते समर्थ ते राहिलेले नव्हते. म्हणजे यात्रा प्रस्थान करताना आशिष्ठ, दृढिष्ठ, बलिष्ठ असलेले ते रामदास परत आले ते अगदी पार मोडावून आले होते. वाजत गाजत सागर विजयासाठी बंदरातून निघालेली शृंगारलेली नौका वाऱ्या वादळांच्या तडाख्याने चिरफळ्याहून परत त्याच बंदरास लागावी तशी त्यांची दुर्दशा झाली होती. कारण तीर्थयात्रेला प्रस्थान करताना त्यांच्या मनामध्ये काहीतरी एक विचार होता की तीर्थयात्रा करताना आपल्याला असं असं अनुभवायला येईल. काय होतं त्यांच्या मनामध्ये? निघताना या पुण्यभूमीत आणि धर्मभूमीत जागोजाग तीर्थे, तीर्थांच्या ठिकाणी साधुवृंद, साधुवृंदांमध्ये तत्वचिंतानुवाद आणि वादावादातून परमेश्वराचा साक्षात्कार असं मनोहर चित्र किंवा दृश्य ठायी ठायी दिसेल अशी त्यांची अपेक्षा होती. पण मंडळी असं काही त्यांना दिसलं का नाही? त्यांच्या या अपेक्षेचा पूर्ण चक्काचूर झाला. दुर्लभम भारते जन्म भारती यत्र संततीही, अशा या दुर्लभ जन्म असलेल्या भरतभूमीत तिच्या संततीची परक्या सत्ताधीशांनी केलेली दारुण दुर्दशा पाहून आणि ऐकून त्यांचे काळीज शतशः विदीर्ण झाले. माणसासारखा माणूस माणसासारख्या माणसाला इतका छळू शकतो ही गोष्ट विश्वास ठेवण्यापलीकडची होती मंडळी. आणि रामदासांनी तर ती साक्षात पाहिली होती. ते परमविरक्त तापसी, जीवनमुक्त, त्यांना बांधणारे बंधन जगात नव्हते. एका रघुनाथा वेगळे मज जीवलग कोणी नाही, अशी त्यांची खरं तर स्थिती. परंतु हिंदूंची दुर्दशा पाहून त्या बैराग्याची म्हणजेच आपल्या समर्थांची चिंतेने ऊर फाटतो अशी स्थिती झाली. त्यांची आमूलाग्र मनक्रांती झाली. रात्रीच्या प्रहरी सारीकडे सगळीकडे निवांत असताना कधी कधी ते गोदा तीरावर जाऊन बसले म्हणजे त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे संपूर्ण भारतामध्ये त्यांना काय काय दृश्य अनुभवायला मिळाली. मातृभूमीच्या दुःखशोक विटंबनेचा तो दारुण चित्रपट झरझर त्यांच्या डोळ्यापुढे सरकायचा. तो पाषाणालाही पाझर फोडणारा रुद्रभीषण चित्रपट पाहता पाहता त्यांचे चित्त थकून जायचे. मन त्यांचं श्रांत व्हायचं आणि त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांमधून घळघळा अश्रू व्हायला लागायचे. एवढा मोठा तापसी, संन्यासी, समर्थ, पण ही सगळी आपल्या देशबांधवांची दयनीय केविलवाणी परिस्थिती पाहून मनापासून हलून गेले होते रामदास. साऱ्या आशेची ठार निराशा झालेल्या या देशात आपण आणि आपल्या लोकांनी कोणाच्या व कशाच्या आधारावर जगावे हेच त्यांना कळेना. अखेर विचार करून मस्तक फुटायची वेळ आली तेव्हा निर्वाणीचा सखा असलेल्या त्यांच्या रामरायाला त्यांनी कळवळून प्रार्थना केली. काय प्रार्थना केली मंडळी? रामदास म्हणतात, कल्याण करी देवराया जनहित विवरी,
तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी. अपराधी जन चुकतची गेले, तुची तुझा तुची सावरी. कठीण त्यावरी कठीण झाले, आता न दिसे उरी. कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी. दास म्हणे आम्ही केले पावलो, तयेसी नाही सरी. कल्याण करी देवराया जनहित विवरी. आपल्या मनामधली सगळी स्पंदनं, विचारांचे सगळे, ज्याला आपण म्हणतो आर्त, त्यांनी ह्या प्रार्थनेमध्ये प्रगट केले. आणि मग शेवटी खूप विचाराअंती, म्हणजे भक्ताला देव जसा पावतो तसं रामदासांच्या मनामध्ये रामरायाला करुणा भाकल्यानंतर आपण आता कोणत्या पद्धतीने कार्य करायला पाहिजे याची दिशा त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली. आणि मग त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केलेला आहे. आता पुढच्या भागांपासून आपण मंडळी रामदासांनी जे जे कार्य केलं ते बघणार आहोत. म्हणजे रामरायाची उपासना करायला कशी सांगितली, मारुती रायाला त्यांनी दैवत कसं मानलं, 11 मारुतींची स्थापना त्यांनी कशी केली, हे सगळे मुद्दे आपण प्रत्येक वेगवेगळ्या व्हिडिओमधनं बघणार आहोत. मंडळी, आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. धन्यवाद मंडळी. जय जय रघुवीर समर्थ.